मराठवाड्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर। दिवाळीच्या आधी जास्तीत जास्त मदत देण्याचं फडणवीसांचं आश्वासन। सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली। विरोधकांचा हल्लाबोल। मदत जाहीर करताना केवळ आकडे फुगवून सांगितले, वडेट्टीवारांची टीका। तर उद्धव ठाकरेंनी फुटकी कवडीही दिली नाही, फडणवीसांचा आरोप। हैदराबाद गॅजेटियरच्या जीआरला अंतरिम स्थगिती द्यायला हायकोर्टाचा नकार। राज्य सरकारला मोठा दिलासा। 2 सप्टेंबरचा निर्णय रद्द करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी बासनात। डोकी फुटली तर सरकार जबाबदार। ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांचा सरकारला निर्वाणीचा इशारा। एकीनं लढलं पाहिजे रात्र वैऱ्याची, जरांगेंच्या आरोपांवरून आवाहन। दिल्लीचा लाल्या म्हणत ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगेंचा पहिल्यांदाच राहुल गांधींवरही हल्लाबोल। तर काँग्रेसचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण। राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीमध्ये नवा पेच। महाविकास आघाडीमध्ये नव्या भिडूची गरज नाही। काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानामुळे वादाला फोडणी। तर अजून चर्चा नाही, राऊत आणि सुळेंचं स्पष्टीकरण। मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये निवृत्त कर्मचाऱ्याने भेट म्हणून प्रबोधनकारांची पुस्तकं वाटल्यामुळे वाद। तर प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक मागे होतं, कुणीही पुस्तक फेकलं नाही, किशोरी पेडणेकरांची माहिती। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या संदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी। संविधानाला धरून निकाल आल्यास उद्धव ठाकरेंच्या बाजूनच निकाल लागणार, असीम सरोदेंचा विश्वास। तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा करण्यास राज्याची मंजुरी। आता 11 गुंठ्यांपेक्षा कमी जमिनीची मालकी नावावरती होणार। तर एसआरए मध्ये क्लस्टर योजना राबवण्यासही मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।